हरिओम. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ कुठले व्रत असेल तर ते म्हणजे हरतालिका तृतीयेचं व्रत. हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका करतात. जसे ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ, नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, तसे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे. कमी कष्ट आणि फायदा जास्त देणारे, सौभाग्य वृद्धी करणारे, नवरा चांगला मिळण्यासाठी आणि घरात शांतता समृद्धी येण्यासाठी हे व्रत केले जाते. जेव्हा आपण एखादे व्रत करतो तेव्हा आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण होतात आणि एखादी गोष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी जो मनाचा निग्रह लागतो तो एखाद्या व्रताने आपल्याला मिळू शकतो. उपवास म्हणजे काय? त्याच्याजवळ राहणे, आपल्या मनावर नियंत्रण करणे म्हणजेच उपवास, किंवा भगवंताच्या सानिध्यात रममान होणे म्हणजेच उपवास. भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हे व्रत 64 वर्ष झाडाची पिकली पाने खाऊन आणि नंतर रुईचे पान चाटून हा उपवास सोडला होता. म्हणून हरतालिका देवीला आपण पत्री वाहतो. एखादी गोष्ट जर आपण मनाने ठरवले तर ती जिद्दीने पूर्ण करण्यासाठी काय करावे लागते ही ह्या गोष्टीतून आपल्याला कळू शकते. म्हणून हरतालिकेचे व्रत आवर्जून सगळ्यांनी करावे. हरिओम.